पाहायला गेलं तर घर बनवण्यासाठी माणसाचं पूर्ण आयुष्य जातंय. हो ना सर, तुमचं तर चक्क घर कोसळलं एका दिवसात. हो सर, पूर्ण घर एका दिवसात कोसळलं. बरं. आज सणासारखा सण आहे सर. आम्ही फक्त एक कप चहावर आहोत. 5-6 वाजत असतील सर. जेवण नाही, अंगाला पाणी नाही. सगळं घराचं पूर्ण आज बघले तुम्ही कशा रीतीने झालेलं आहे. नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. आपण ऐकलं असेल, भीत पडली, एकंदरीत छत पडला. इथं तर चक्क घरच पडले. कशामुळे पडले आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर ते किती वेळ झालं बाहेर थांबलेत. ताई, तुमचं घर पडलंय, काय कारण आहे नेमकं, कशामुळे पडले? सर, हे जे पाठीमागे बांधकाम चालू आहे सर, त्याने जे इतकं खोल खंदन केलेलं आहे तर आमचं घर ढासळून पडलेलं आहे सर. हा सर. किती वाजता घर पडलं तुमचं आणि कशामुळे हे घर पडले, काय सांगसर? सर, हे जे बांधकाम आहे ना ते इगल चालू आहे. एवढं खोल त्याने नाही करायला पाहिजे होतं. याने जे 30 फुटाचा रस्ता सोडून आमच्या घराच्या बाजूला तर काम केलं असतं तर आमच्या घराला धक्का लागला नसता. आज आमचं किचन रूम होतं, संडास बाथरूम होते सर, हॉल होता, मोठा बेडरूम होतं, सगळं आज नष्ट झालेलं आहे सर. आणि आमचं पूर्ण भरपाई नुकसान पाहिजे सर आम्हाला, आणि पक्क घर पाहिजे आमचं जसं होत होतं. जेव्हा घर पडलं होतं तुमचं, कोसळलं होतं म्हणतात, तेव्हा घरात होतात का तुम्ही? नाही सर, आम्ही ते दुपारून पडले सर 1-2 वाजता. तर घरचे मालक बाहेर गेले होते, मुलं शाळेला गेले होते आणि मी घरात होते. पण शेजारच्या बायका ओरडत होत्या की नको थांबू घरात, बाहेर निघ बाहेर निघ. तर त्याने मला नेमकंच बाहेर काढलं की घर पडलं सर पूर्ण. नेमके किती घरं पडलेत ही भीत कोसळल्यामुळे? सर, आजूबाजूचे नाही म्हणलं तर 25-30 घराला नुकसान झालेलं आहे सर. पूर्ण ते संडास बाथरूम जे होतं ते पूर्ण पडले आणि जे रस्ते आहेत ते पूर्ण ढासळून खाली आलेलेच आहेत सर. आणि ते बाकीचे जे घर आहेत ते पण आता पडण्याच्याच कदारवर आलेले आहेत सर. हा सर, माझं एकट्याच पडलेलं आहे. पण बाजूचे जे संडास बाथरूम आहेत, जे घर आहेत ते पण ढासळले सर, आणि ते पण आता पडण्याच्याच कदारवर आहेत. प्रशासनाच्या वतीने काही मदत वगैरे करण्यात आली का? प्रशासन इथे दाखल झालं होतं का? ज्यांचं कंस्ट्रक्शन चालू आहे त्यांनी तुम्हाला भेट दिली? नाही सर, दिली नाही, ते आले नाही तर नाही आले सर. काय मागणी आहे तुमची? कितीचं नुकसान झालं? सर, आमचे दागदागिने होते ते पण त्याच्यामध्येच होते. किचन मध्ये काही पैसे होते ते होते. आमचे कपडे, गादी, पलंग, कपाट, खुर्च्या, ड्रेसिंग टेबल, टी टेबल सगळे होते सर. आमचं आज खूप मोठं घर होतं सर, 4-5 रूमाचं घर होतं. एकंदरीत पाहायला गेलं तर घर बनवण्यासाठी माणसाचं पूर्ण आयुष्य जातंय. तुमचं तर चक्क घर कोसळलं एका दिवसात. हो सर, पूर्ण घर एका दिवसात कोसळलं. आज सणासारखा सण आहे सर. आम्ही फक्त एक कप चहावर आहोत. 5-6 वाजत असतील सर. जेवण नाही, अंगाला पाणी नाही. सगळं घराचं पूर्ण आज बघले तुम्ही कशा रीतीने झालेलं आहे सर. आम्हाला फक्त शासकीय मदत पाहिजे सर. जे आम्ही आज राहू शकतो, खाऊ शकतो, आमचं जे घर होतं तसे पक्के घर बनवून देऊ शकाल अशी आमची विनंती आहे सर प्रशासनाला. त्याने आमच्याकडे बघावं सर. त्यांनी या सगळ्या घटनाक्रमाला तुम्हाला कोण जबाबदार आहे वाटते? तुमचं घर कोसळलंय आता. हा सर. सर, या सगळ्या जिम्मेदारी जे घर, हे जे जागा आहे सर, ही गोदाम होतं सर, सरकारी गोदाम. त्या सरकारी गोदामामध्ये जे त्यांनी जे पूर्ण बिल्डिंग बांधण्याची तयारी केलेली आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते गुत्तेदार आहेत आणि ज्यांना जी परवानगी देणारे आहेत त्यांनी सगळे जिम्मेदार आहेत सर. आज एवढं मोठी आज बघले खदान केवढी केली, बाजूला एवढे घर आहेत सर. बरं, हे सगळं भीत पडण्याच्या मागे हे खोदकाम 50 फूट झालंय म्हणून तुमचं घर पडले वाटते? हा ना सर. आज 24 तास आज जे डोजर आहे 24 तास चालू होतं सर. आमच्या घराला खेटून डोजर आहे. अगर जर त्याने तीच जागा 20-30 फूट जर जागा सोडून त्यांचं काम जर केलं असतं आणि आमचे जे घर आहेत ते आणखीन पक्के जर केलेले असते तर आज असं झालं नसतं सर. आज जे संडास बाथरूम आहेत सर, ते गटराचे पाणी आज आम्हाला पिण्याला नळाला येते सर. गटर जे आज आहेत फुटून गेलेत. कशामुळे फुटलेत? तर हे जे रस्ता आहे, हे जे घर बनवलेत 24 तास मशीन चालू असल्यामुळं गटर हादरले सर. गटरातलं पाणी आज पूर्ण गेले आणि ते पाणी गेले असल्यामुळं माती चालू झाली सर. आणि माती पूर्ण ढसून या पूर्ण रस्त्यात आलेली आहे सर, पूर्ण ह्या खदानीत. आणि पूर्ण घर खड्ड्यामध्ये गेले सर. घर ढोसळे पूर्ण खड्ड्यामध्ये ढोसळून गेले. आता इथले जे रहिवासी आहेत ते सगळे इथं बसलेले आहेत का? हो ना सर, सगळे बसलेले आहेत. नाही भीतीचं वातावरण आहे, घरात बसू शकत नाही. अरे सर, आज आम्ही इथं थांबलेलो होतो
तर आमच्या देखत आम्ही असं मागे मागे सरकारला सर आणि भीती ताशी चालली रस्ता ना घर पूर्ण ढोसूळ मारत गेले सर सगळे भीतीचे वारे सगळे चिरकट म्हणजे बाहेर आणखी निघाले, कधी सर. पण हे घर पडू आता शकतात. पडू शकतात सर. हे जे आजूबाजूलाचे घर आहेत हे 25-30 घर आहेत सर. हे आज ना उद्या पडू शकतात का तर आज हे अशा रीतीने कामच केलेलं आहे पूर्ण ढसळून गेलेलं आहे 24 तास मशीन चालू राहिले असल्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे सर. आज आम्ही गोरगरीब आहोत आज आम्ही करून खाणार आहोत. आज घर बांधायला आज किती मेहनत लागते. आज सगळी जीवन कुंजी आमच्या घरामध्ये पूर्ण गेली का सोनं चांदी का पैसे का घरदार आमचे कपडा लत्ता आज सगळ्या गोष्टी आज काय राहणार तर 2 गॅस होते आमचे गादी पलंग कपाट पणग सगळ्या रीतीने आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत सर. आमची विनंती आहे शासनाला की आज यांनी आम्हाला मदत करा आणि आम्ही आमची समस्या सोडा सर. एवढीच विनंती आहे आम्हाला शासनाकडून. नक्कीच जर आपण पाहिलं असेल इकडल्या साईडला पाहू शकता इकडे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर कंस्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे 50-50 फूट खोदकाम केल्यामुळे यांचे घरं पडलेत असा आरोप होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत घर करण्यासाठी माणसाचं पूर्ण आयुष्य जाते. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांचं घर पडल्यामुळे ते रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहेत. या प्रभागातील आणखी जे घरं आहेत ते कधी पण कोसळू शकतात असा अंदाज वर्तवला जातो. प्रशासनाची कुठलीही मदत झालेली नाही. ज्यांनी कंस्ट्रक्शनचं बांधकाम केलंय त्यांनी असा का हलगर्जीपणा केला असा देखील प्रश्न उपस्थित झालाय. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काय सांगसाल? सर्वप्रथम मी माझा परिचय देतोय. मी ॲडव्होकेट जगजीवन भेदे, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष नांदेड. मी गेल्या 4 वर्षापासून या वस्तीत राहतोय. या ठिकाणी पूर्वी शासकीय गोडाऊन होतं जे वखार महामंडळाचं होतं. ते वखार महामंडळाचं गोडाऊन हे बंद पडल्यानंतर याचा विस्तार दुसरीकडे झाल्यानंतर हे रिकाम्या जागेचं करायचं काय म्हणून या लोकांनी इथं दलित गोरगरीब लोकांची वस्ती आहे या ठिकाणी सभागृह व्हावं अभ्यासिका व्हावे यासाठी या ठिकाणी पंचशील ध्वज रोवला होता. परंतु शासनामध्ये तत्कालीन त्यावेळेसचे जे कलेक्टर होते त्यांच्यामध्ये समुपचार झाला आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं अभ्यासिका बांधायचं ठरवलं होतं आणि तसं पत्रही कलेक्टरनं दिलं होतं. तशी संचिका आणि सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. परंतु मध्यंतरी याकडे शासनानं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. बेकायदेशीरित्या काम चालू आहे आणि हे बेकायदेशीर काम याला करण्यास इथली मनपा आणि प्रशासन आणि इथले स्थानिक नेते आहेत जे स्वतःला मालक म्हणून घेतात आणि या वस्तीमध्ये ज्यांचा एक उद्देश होता की बुवा कमर्शियल इथं मॉल बांधून यांना पैसे कसे कमवता येईल आणि गोरगरिबाच्या मुंड्यावर पाय घालते. आम्हाला काय म्हणायचं तुम्ही पैसे कमवा काय कमवायचं ते कमवा आमचा काही वाद नाही. परंतु या ठिकाणी हे काम करत असताना नगरपालिका जर एखाद्या गोरगरिबांना जर घर बांधायचं असेल त्याचा पायरीचा चबुतरा जर आला असेल तर तो अतिक्रमण म्हणून हे केला जातो. यांना तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीपर्यंत इथल्या कन्स्ट्रक्शनला मान्यताही मिळाली नव्हती. तसं मला महानगरपालिकेने लिहून दिलेलं आहे. परंतु हे इल्लीगल बांधकाम केलेलं आहे. तरी आमचं काही मत नाही जर तुमच्या कर्माने तुमचं काय होत असेल रोज परंतु हे बांधकाम होत असताना लोकांना वस्तींना घरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली नाही आणि इथल्या स्थानिक कन्स्ट्रक्शन गुत्तेदारांनी घेतली नाही. त्याच्यामुळं आज जी सुदैवानं म्हणावं लागेल की जीवितहानी झाली नाही. कारण या ठिकाणी आजूबाजूचे जे 40-50 घरं आहेत यांची घरं कधीही रिकामी होऊ शकतात आणि कोणत्याही प्रकारचे जीवितहानी होऊ शकतात आणि माणसाला त्याचं स्वतःचं घर बांधण्यासाठी पूर्ण आयुष्य घालावं लागतं. परंतु आयुष्यच ज्यांचं कोलमडलेलं आहे यावर शासनानं विशेष करून लक्ष द्यावं. ज्यांच्या घरांना इजा पोचलेली आहे धक्का पोचलेला आहे त्यांच्यासाठी त्वरित आज 24 तासाच्या आत निवाराची व्यवस्था करावी आणि त्यांना योग्य ती मदत द्यावी आणि भविष्यामध्ये ही वस्ती कशी साबूत राहिली घर कशी साबूत राहिली याची काळजी घ्यावी आणि त्यांना तात्काळ शासकीय सनदिका उपलब्ध करून द्याव्यात ही माझी विनंती आहे. नक्कीच तर आपण पाहू शकता या कंस्ट्रक्शनमुळे नागरिकांचे घरं पडलेले पाहायला मिळत आहेत. एक कंस्ट्रक्शन उभं राहतंय पण कित्येक नागरिकांचे घरं उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर हे कंस्ट्रक्शन अवैधरित्यानं होतंय असं देखील कळतंय. आपण पाहू शकता तिकडल्या साईडला ज्यांचं घर पडलंय ते अक्षरशः आता पण डोळ्यात अश्रू घेऊन त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं पाहत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं पाहायला मिळतंय. एक कंस्ट्रक्शन जरी उभं टाकत असलं तरी नागरिकांचे घरं उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत. नागरिकांचे घरं पडलेले पाहायला मिळत आहेत. तिकडल्या साईडला पाहू शकता या भागात ज्यांचे घर आहेत ते इकडे येऊन बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यांना भीती आहे की
एकंदरीत पाहायला गेलं तर एक घर पडलंय, आपलं कधी पडणार, त्याच्यामुळे ते भीतीच्या वातावरणामध्ये देखील आहेत. काकू तुमचं घर इकडेच आहे का? माझं 3 मजली घर आहे ते माझंच होय. हे होय सर, माझं घर 2 वर्षापासून आम्ही त्याला म्हणाल्या सांगाल्या पण ते ऐकच नाही गेले. मोर्चा बी काढल्या, आम्ही उपोषण बी केल्या पण ते ऐकच नाही गेले. रोज संध्याकाळच्या मिसनी चालू राहतात, त्याच्या मोठ्या मोठ्या मिसनी होत्या. आम्हाला रात्रभर झोप नाही. आज 3 दिवस झाला आम्ही झोपीत नाही. चेतीच आहो, लेकरं बाळ आहेत सर आमच्या घरात. आता कुठं आता राहणार कुठं आहात तुम्ही? जागाच नाही राहायला, घरच नाही. तेव्हा जाणार आहे आम्ही घरी, आम्हाला ती आजारी झाल्या साहेब. आता कुठं राहावा ते आम्हाला समजणं नाही. आमचा विचार शासनानं करा, आम्हाला चांगलं खाया पिया देवा, आमचे घर बिर आमचा रस्ता व्यवस्थित करून देवा. बरं तुम्ही आता इथं काऊन बसलात मग? हा? आमच्या आहेत, आम्ही कुठे जावं आता? घरच नाहीत आम्हाला, घरात जाताच येईना झाले, मग रस्ताच नाही आम्हाला. शकते म्हणून तुम्ही इथंच बसलात का? हा, कधी पण कोसळू शकते ते. काल मग बघा झुकले, तर त्या झुकल्यामुळे आम्ही इथं बसलोत. आता मग आता राहायची वगैरे व्यवस्था व्यवस्था त्यानं करून द्यावा आम्हाला. प्रशासनानं करून द्यायला पाहिजे. आणि जे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे ज्यांचं, त्याचं काम बंद करावं, त्याचं काम बंद करावं. कोणाचं काम आहे? तुम्ही नागडाचं आम्हाला अशी रोड द्यावा आणि अशी आडी एक रोड द्यावा, त्यांना आमच्या घर पडलेले बांधून द्यावा, तेव्हा आम्ही जातो. आमची पहिलीच एकंदरीत पाहायला गेलं तर त्याचं कंस्ट्रक्शन बनतंय, पण तुमचे घर उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात. त्याची इमारत वर चालली आणि तुमचे घर खाली कोसळत आहेत. मग आता बघा कसं करावं आता. आम्ही आता करून थकलो ना आता. मग आता याचा न्याय कोण करणार आहे? हा? किती ते आता आम्ही या रोडवर के बसले आहो, आम्हाला हाय काय न्याय? तीळ संक्रांतीची आमची रोडवर तीळ संक्रांत आली की नाही? सण नाही, वार नाही, आता बसल्या इथं बसताच राहतर भरे बसता आम्ही आता लोक तीळ संक्रांती करायलेत, खायलेत, राहायलेत गोड गोड, आणि आम्हाला इथं मातोडा बघायची टाइम आलाय आता. हा तसं नाही. मग आता काय आपण म्हणाय गेलं की पोलिसाच्या गाड्या सवच बोलवायला आणि आम्हाला मग असे दंडे गुन्हे दाखल करतात, तुम्हाला गुन्हे दाखल होतात म्हणतात. हा? मारून लेकरायला मारलंय, आमच्यावर गुन्हे केले तर मग नेमके घर किती आहे तिथं? पूर्ण घर ह्या लाईनीनं पुष्कळ आहेत. 100-150 घराची वस्तू आहे. नक्कीच जर आपण पाहितलं असेल एका कंस्ट्रक्शन मुळे एक घर वस्तू उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतंय. आणि किती घर उद्ध्वस्त होतात सांगता येणार नाही. इकडल्या साईडला पाहू शकता आपण 100 घर आहेत. एकंदरीत ते कधी बी कोसळतात असा अंदाज या रहिवाशांनी वर्तवलेला पाहायला मिळतोय. या जे कंस्ट्रक्शन आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि प्रशासनाला लवकरात लवकर आम्हाला मदत दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते. ताई तुम्ही इथं आलात, काय इथली परिस्थिती आहे सध्या? मी आज मला कळालं की बाबा असं असं झालेलं आहे नवा भोंडा भागामध्ये, आणि हे खोब्रागड नगरचा हा दुसरा भाग आहे. आणि बऱ्याच दिवसापासून 3 वर्ष झालं महिला आंदोलन करतात आणि त्यांना कोणतं तरी थातून आश्वासन दिलं गेलं आणि आश्वासन देऊन कुठल्याही गोष्टीची पुरवठा केलेली नाही. आणि आज एका महिलेचा आज ती सांगत होती की ताई माझं घर हे बघता तुम्ही, हे घर तिथं पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिचा संसार होता. आज बघा संसार म्हणल्याच्या नंतर महिलांचं काय काय नसतं घरामध्ये, तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता त्या महिलेला आपण बघितलं असं की अलीकडला हा जो भाग आहे तिच्या घराच्या समोर खंबा आहे, थोडक्यात जर तो खंबा जर अंगावर पडला असता आज जीवितहानी झाली असती, कित्येक जणांचा आज इथं मृत्यूचं तांडव पडलं असतं. आणि दुसरी गोष्ट, ज्याही कोणाला हे काम दिलेलं आहे, आज नांदेडमधली अशी अवस्था झाली आहे की जेवढ्या महानगरपालिकेच्या जागा आहेत त्या ठिकाणी खाजगीकरण करून टाकले आणि इथं एक बिल्डिंग नाही म्हणलं तर एक गाळं बघितलं असेल तुम्ही आम्ही कधी स्वप्नातही इतके बघितले नसेल, तेवढ्या कोटीमध्ये हे एक गाळं दिल्या जात आहे. आज एवढी बघा ही महापालिकेची जागा असताना या ठिकाणी खाजगीकरण केलं आणि एवढ्या महापालिकेची जागा आहे का? मला वाटतं महापालिकेची जागा. महापालिकेची जागा असताना इथे कंस्ट्रक्शन कसं काय उभं टाकते? खाजगीकरण केलंय ना त्याचं, आणि खाजगी कोण केलं खाजगीकरण? गुत्तेदाराला दिले. आता तुम्हाला सगळं माहित आहे, तुम्ही इतिहास बघा सगळं, आज कोण काय केले काय नाही. पण आज म्हणतात ना ते गरीबाचे म्हणजे मोठ्याचा आला गडा गरीबाचे घर पाडा, हीच परिस्थिती आज आली आणि गोरगरीबाला रोडवर राहण्याची वेळ आली. आज ती बाई त्या बाईच्या डोळ्यातले अशी बघितले असं आज कित्येक महिला रोडवर आल्या. आज गंसार त्या बाई सांगत होती माझं सोन्याचा डब्बा सुद्धा, तिचं मंगळसूत्र काय ठेवलेलं असं सोनाना सुद्धा त्या जमिनी उद्ध्वस्त झालं. आज त्या बाईचं किती आज लाखोमध्ये तिचं नुकसान झालं. काही कधी बी कुठेही गेला तरी गरीबच पिसणार आहे. एवढं मोठं कंस्ट्रक्शन उभारतोय म्हणतात ते, त्यांना अभ्यास असेल, इंजिनियर असतात, 100% मग या गोष्टी त्यांना अंदाज नाही आला का हे घर कोसळतात? 100% आला बी असेल
पण कोण काय करणार आहे हे बघा, म्हणजे धनाढ्य शक्तीपटी गरिबाचं काय चालणार आहे. त्यांना माहित आहे की यांना काय लागतं. पण कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार झाला असेल. आता सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगता येत नाहीत आणि त्यांना जे काय लागतं त्याच्यामधून आपण यांना चुप बसू, हे सगळं त्यांना जाणीव असेलच ना. पडणार घर काय होणार ते सगळ्या गोष्टी आल्यात. पण आज या लोकांचे आसू आले की नाही. आज संक्रांतीचा दिवस आहे, आज अनेक महिला रोडवर बसल्यात. बरोबर. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर नांदेडमध्ये मोठमोठाले राजकीय नेते आहेत. ते आश्वासन देत आहेत, गप्पा करतायत, गरीबाला असं करू तसं करू आश्वासन देत आहेत. एवढं नुकसान झालंय त्यांचं, याच्यावर काही कारवाई करताल का ते कंस्ट्रक्शन? आता मोठ्या लोकांचं काय सांगावं आपण. आता त्यांच्याच मनावर आहे की आता ज्यांनी करायला लावलं असेल ते 100% नक्की कारवाई करतील. मला आश्वासन आहे, मला विश्वास पण आहे की ज्यांनी हे जे चुकीचं काम केलं त्यांच्याकडे जे मोठे नेते असतील, आपण नेत्यावर काही बोलू शकत नाही, पण आपण नेत्यांना माझी एकच विनंती की ज्या बी याच्यावर दोषी असतील 100% त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, एकंदरीत पाहायला गेलं तर मोठी नागरिकांची नुकसान झालेली पाहायला मिळते. घर करण्यासाठी माणसाला पूर्ण आयुष्य लागतो, यांचं तर घर कोसळून पूर्ण उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतं. एकंदरीत या बाजूबाजूचे जे घर आहेत ते पण कधी कोसळू शकतात असा अंदाज वर्तवलेला पाहायला मिळतोय. नागरिक हे इकडल्या साईडला रस्त्यावर येऊन बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यांचे घर कधी कोसळतात म्हणून हे बाहेर येऊन बसलेले पाहायला मिळतात. प्रशासनाने कुठलीही मदत त्यांना केली नाही अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते. हे जे कंस्ट्रक्शन आहे, या कंस्ट्रक्शनचं 50 फूट खोदकाम झाल्यामुळे हे घर कोसळलेत असा आरोप देखील होताना पाहायला मिळतोय आणि मोठी जीवितहानी देखील होता टळलेली पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर या घरामध्ये कोणी नव्हतं, बाहेर होते, त्याच्यामुळं घर कोसळलंय आणि कोणी नव्हते म्हणून मोठी जीवितहानी टळली अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते. आता हे जे कंस्ट्रक्शन आहे, एकंदरीत यांना न्याय देणार का, एकंदरीत प्रशासन आहे ते काय कारवाई करणार आणि यांची राहण्याची सोय कधी करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.